कसे आपले नवे बैल आणलेले हा मस्त झालेलं टाईट आहे पण. दिवसभरामध्ये एवढं घेतलं ना आता पाळी टाकायची त्या बैलाला आणला असत नसतं का जमलं बरं ताटून टाकतात तुम्ही बैलाला हा झाला ना एवढं झालं की झालं मोकळे गोचडं झाले ते इंजेक्शन करावं लागलं. सकाळी आकाने गोचराची शिळी आणून धुतली तिथं पिलू गोचराने गच्च भरलेलं होतं गच्च ते पिलू लय गोचडं झाले इंजेक्शन करावं. काय करावं आता. आता काय करावं म्हणल्यावर काय सांगावं तुम्हाला तरी गोचडं जरा जरा हे झालं की एक गोचडं लागला की सगळं गोचडं होतं. नाही तर लयच मस्त रान हे केले ना तिरी मारली ना ह्याच्यातली घाण हिसून घेतली तर लयच भारी दिसाली तरी बी घाण राहिली आहे माझ्यामध्ये याच्यातली आता पाळीत पाळीमध्ये निघन का तेवढं पाळीत निघले पाठी महाराज बसले का काय तिकडं नाही ते कोण आहे बसलेलं मोठे महाराज आहेत ना वाटतं हो. तुमचे मोठे भाऊ आहेत ना वाटतं मोठे महाराज आहेत हो. ते वहिन्यात त्यांच्या मालकीन त्यांच्या मालकीन गावातल्या दोघी दादाच्या सुना दोन हां 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 बघायला लागत म्हणले असताना व्हिडिओ काढायला चालू आहे जायचं 14 जण घरच्याच घरच्या घरीच काम आपलं गोळी ताटली काय गोळी ताटली म्हणत की गोळी आहे गोळी आहे गोळी ताटल्यावर दिसायली मला हा गोळी ताटली गोळीचा मालक ताटला महाराज आमच्या मालकाला पुड्या फिड्या काही खायला आणजो की हा आणल्या का किती एक का दोन आणल्या होत्या 4 आणल्या होत्या 4 पुड्या खाल्ल्या हा नाही झाली की सुरुवात 3 संपल्यात आता 1 राहिली असेल खिशात पाळी घातल्यावर लय भुसभुस होणार आहे बरं बघू आता हा काय करायचं ते कोणती लागली हा लागली आता आवताचं काय करायचं ते काय नाही. होईन की काय म्हणून नाही व्हायचं आज उद्याच्याला सरी पाडून होईन उद्या सुरी पाडायची. खायला लय उगत तिथं आणला मलाईच आहे हो इथं खायला खायला मलाईच होती म्हणलं मला हाय डोंगराला चरत नाहीत हा बघत बसते आणि इथं मध्ये आयती मध्ये खाते खात्यात आणा म्हणजे टाका नसतं हे धरा तुमचा मोबाईल फिबाईल सांभाळायला आलेला नाही पुढे सांभाळायला द्या मला मी बी टाकी ती जरा हिरीच्या कडे जाऊन बसते खात खात घरी जाऊ तुम्ही विषयानपणा नका करू उगा आता मला काहीच बोलता येईना गेलं हिरीला पाणी किती आहे बघू का नग- का का मला पावता येत नाही येत नाही. हा हा मी तिकडे आऊत घेऊन गेले पुन्हा पडली फिरली फोन काढली हा पाणी कमी झाले आज मोटर चालू केलं काय खडकावर तरी आपटन नाही नाही खडका वापताय पुरतं नाही हा जातच नाही जात नाही खडका आपटत नाही डायरेक्ट वरी जाऊन आपटत वरी कुठं वरी कशी आपटन पहिले मी खाली आपटले तर वरी आपटन ना कशी आपटन एकदा अचानकच कशी तशी हिरीमध्ये पाणी सोडलं या ह्याच हिरीला पवा येतात ना पाणी तर लय मोठं दिसतंय हिला आता म्हणून पाणी नाही मरणाचं पाणी नाही ला मरणाचं पाणी ना त्याच्यामध्ये हा लय 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 मोठं पाणी ना तिला पाणी ह्याच्यात पडतंय हो की 2 बोरचं पाणी ह्याच्यात आहे पुन्हा 2 मोटरचं पाणी पुन्हा वापरतो प्यापुरतं पाणी चालू केलंय राजाराव ये चांगलं किती रान असन बरे 1-1.5 एकर 1 एकर नाही जास्त असन जास्त असन म्हणजे 1 एकर एका ह्याच्यामध्ये जर 2दा फिरायचं म्हणल्यावर 2 एकर रान पायाखाली बायला होते की हे का नाही 2दा झालं फिरायचं म्हणल्यावर चांगलं हे काय आता डबल फिरायचं म्हणल्यावर ट्रॅक्टर आला असतं का नाही लय खळखळ झाला असते म्हणजे बैलावर नव्हतंच करायला पाहिजे होतं माहिती का म्हणलं मी म्हणाय जाईन तर म्हणते बघा ताईला यायचं नाही म्हणून तसं म्हणायला आता येतच नाही ट्रॅक्टर आता बी येत नाही आता इथून यायला पाहिजे माहिती का ट्रॅक्टर हे आंबे सगळे शेतात असते ट्रॅक्टर आला असतं तर गरजच नाही मग एवढ्यावर भागन का सरी एवढ्याला ठेवायची आहे?
ते त्यांना म्हणलं होतं डबल एकदा जर तास हाणला असतं मोगडीला हा तर मोकळं झालं असतं. डबल एकदा मोगडायचं एकदा असं आणि एकदा असं मोगडले वाटतं नाही ना असं मोगडीला ॲड होतं. आडूच मोगडले का उभं एकदा मोगडलं असतं ते निबळ झालेल्या सऱ्या हा मोकळं झाला असतं. काय काय होते काय माहिती जरा कडीला निबरच असतं कडीला असते नाही परत होईल ना मग होईल चांगले हे होते पाच बी आहेत घर चांगली ते काय बघा ते मस्त हे व्हायला लागली ते घुंगराव निघायला लागले नारळ झाड कशी नंबर 1 नारळाचं काय नादच करायचं नाही येतं लय भारी झाली संगीत नारळाच्या झाडावर रिंगत होता म्हणून हा हे इथले तिथले मंदिर आहे ते हे काय ते नवीन लावलेले पलीकडले हे पलीकडले ती बी हो ना हे सगळे नवीन दिसायले ते गेल्या वर्षीचे ते चांगले बुडं घातलेले केवढ्याला एक रूप घेतलं होते 250 रुपयाला 250 काही 200ला काही 250ला हो ना शेरे झाले झाड भारी आहेत शेरे भारी झाले हे यंदा 50 लावलेली गेल्या वर्षी 105 लावलेली एवढे मोठी झाडे लागली ना ते जरा घाण लई झाली ते घाण असलं म्हणजे मधले निघलं नाही निबर असलं लिमिट काढले ते नाही त्या दिवशी आम्ही येऊन गेलो ना आम्ही 2-3 दिवसाखाली पाऊस पडला त्या दिवशी लयच घाण दिसत होती नाही लिमिट काढले नाही हां खाली नेऊन टाकले हो ना तंबाखूची आहेत का काय झाडे नाही हां सागवान सागवान आहे का कडीला तरी उगवले का सागवानाचं लय भारी असेल नाही आपल्यासारखे काम असते जमते का हा बारदाना टाईट आहे आपला बारदाना ताईट आहे म्हणजे मला नाही कळालं असं होय तुम्ही पण चांगलेत मालक मला तुमची पण लय माहिती आता संध्याकाळी गेल्यावर काय आहोत का उलट चलन काय हा आहोत उलट चलन असं होईल काय मी बोलले की तू उचकत आहे म्हणा त्यांचं तूच पाहिलं त्यांचं मी बोलले की आहोत उचकत आहे खरं बोलणारच खरं बोललं का नाही माणूस की त्या माणसाचं सध्या आहोत उचकत आहे माहिती का खरं बोललं की तसं होतं या लबाडाला लबाड बोललं की नाही आहोत उचकत मग सरळ चालतंय मग सरळ चालत या त्यांच्या होला हो म्हणलं असतं तर मग आहोत सरळ चाललं असतं आता इथूनच आणतात काही की 2-3 तास इकडे तिकडं वापस 3-4 इथून इथं आंब्याच्या झाडाला किती आंबे निघले बरं आंब्याच्या झाडाला आपण नाही मोजली डायरेक्ट दिली ते तरी केवढ्याला दिल ते केवढ्याला दिल तर झाडं त्यांना ते 1,10,000 दिली ते त्यांना बरोबर असं ना तसं दिसत नाहीत ना मग तिकडे गेल्यावर असं केल्यावर दिसतात तुम्ही आंब्याच्या झाडाला ह्या इथं आलतात त्या तिथं होते महाराज बसलेले आणि आम्ही होतो तिकडे आम्ही होतो तिकडे महाराज म्हणते कोण आहे रे ते त्यांना वाटलं तिकडून दुसऱ्याच बाय आल्यात काही माहितीच नव्हतं माहितीच नव्हतं मग आम्हाला हुसकले म्हणलं मालक ते हुसकलेत म्हणलं चला बाजूला तिकडं तर ते म्हणले नाही थांब म्हणले ओळखी मग जवळ गेल्यावर पुन्हा मग तुमच्या वडिलांनी ओळखले पुन्हा आलो तो आम्ही इकडे त्यांना माहितीच नव्हतं त्यांना वाटलं दुसरंच कोणीतरी काही हो फिरला होता आता इकडून इकडं काय झालं त्यामध्ये वसन लागत वसनाने तर लय बेजार होतं सगळे घरचे सगळे साकडून आणलेत म्हणजे रानामध्ये काम करायचं म्हणल्यावर असते हो ना आंब्याच्या झाडावर मोळ बसायला पाहिजे माहिती का मोळ पाहिजे मोळ आगा मोळ जर बसलं तर येऊ देणार नाही ना ते हो मालक 3 टन माल उगा सहज घेऊन चालणार बघा बैल हा हाय का नाही हाय का नाही काम कमी होईना जास्त त्यांना माल टाकायचा नाही जास्त ओलीच माल टाकायचा
माडी बांधायची नाही ते. दमान दमान सरजा राजी अरे राजी बरोबर काम करत पण एवढ्या इतकं ताणीचं जाऊ नका एका दिवसातच. पावडण म्हणजे आहेत मोठाले पावडण. दहा वेळा उभा करून बेवढं रान घेतलंय तुम्ही. पण रान तांबड कसं दिसायला लागलंय व आव नाही रान तांबड कसं दिसायला लागलंय. लय पुढे खाऊन थुकलात काय की म्हणाला तुला गे तांबडच आहे. आई काय लय चोंद नाही लय वसन लागले ना. कोणतं सर राजा अरे दोघं दोघं उभं राहिलात आणि चालायला लागलात. कशाला बैल वडतीन बरं. तुमचं कुंटलचं वजन असेल ना. आव नसेल का कुंटलचं वजन. दोन साऱ्याच आहेत मी बरं असतं. ऐका की मी मागलं आयसन गोळा करायच्या ऐवजी तुम्ही दोघं बी महाग या इकडं आयसन गोळा कराय. मी आहोत आणि ते माझ्या एकटीच्या वजाने भागत या इकडं. माझं कमी आहे तुमच्या दोघापेक्षा वजन. ऐकू येईल का बाबा ज्याचं त्यानंच करावा. का बाक अर्धे काय होती हा नाही येत नसतं होय माणसाला. चला आता ते काय थांबू देण्यात आमचे काच काय 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 म्हणते ते काड्या कुड्या गोळा करतो. त्याला गोंधन म्हणतात आम्ही. तुम्ही खरंच सांगा बरं का कमेंट मध्ये काय म्हणतात तर हे का. आता गवत गोळा करतो नाही तर ते रानाचे मालक आले का नाही तर मग हाजरीसाठी द्यायचं नाही आम्हाला. म्हणते तुम्ही नुसतं व्हिडिओ काढत बसतात कामं बी करीत नाही. त्यामुळे काम करतात. ताई मला बी घेऊ लागा वय माय मी लय भाग पडले या. हो ताई कसं असतं नवीन माणूस असलं की हसी येते माहिती का. त्यांना सवय नाही बघा मित्रांनो. त्यांना सवय नाही त्याला हसत आहे. त्यांना लय नवल वाटत आहे माहिती का. माझ्या भावजाई आहेत त्या सगळ्या लय हसत आहे. मला तर लयच हसत. पण आता मला एकटीलाच बडबड करायचं आता काय करावं. नादामध्ये मी महाग राहते. हा 1-2 तास होऊ द्या पुन्हा हे करायचं. हा हे गवतलं आहे ना घाणले आहे ना. का एक तास आणि ती एक मग संपलं. 2 तास ना हे काय लयच होत झालं. ते 4 तास झालेले 5 बायाने भरभर आणले. हो काही डिग केवढे पडले. कधी डिग पडले ते. थोडस चांगलं रान चपय म्हणजे घाण नसा पाहिजे होती.